मी विद्या बोगटे। आज आपण आपल्या स्वादाट फूड्सच्या किचनमध्ये आलेलो आहे। तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असेल की आम्ही दिसत नाही आहोत, तर आम्ही कुठे आहोत? तर आम्ही या क्लाउड किचनमधनं रोज काम करतोय। इथे ब्रेकफास्ट बनतो, त्याच्यानंतर आपले सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते बनतात, आपले सीजनल प्रोडक्ट बनतात, कैरीपन्ह बनतं। तर आज मी तुम्हाला आमच्या किचनमध्ये ती सफर करायला आणली आहे स्वादाटची। आज मला तुम्हाला दाखवायला आवडेल की रोज जो आमचा गुळाचा खरवस आहे, जो 25 ते 30 दुकानांमध्ये आज ठाणे आणि मुंबई मिळून जातोय, तो इथे बनतोय। या आज मला सांगायला आनंद होतोय की आमच्या ग्राहक मिसेस अंजली कुलकर्णी आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आज आमच्या किचनमध्ये स्वादाटच्या तिक्षे फो ही रेसिपी याबद्दल अंजली मॅडम सांगतील। मी गोव्याची तिक्षे पोहे म्हणजे तिखट पोहे। तर आज मी स्वादाटमध्ये आलेले आहे, तेव्हा स्वादाटमध्ये हे तिक्षे पोहे कसे बनवायचे ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। पहिलं तेल आपण फोडणीला घालूया। मला सांगायला आवडेल आणि आम्ही सगळे पदार्थ हे सनफ्लॉवर ऑइल, ग्राउंडनट ऑइल आणि साजूक तूप म्हणजे ज्या पदार्थाप्रमाणे जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ह्याच गोष्टी वापरून करतो। आता त्याच्यात आपण गूळ घालायचं। ते गूळ जरा ढवळायचं आणि ते जरा वितळेपर्यंत ठेवायचं। थोडंसं पाणी घालायचं ते गूळ वितळायला। हा प्रकार सगळीकडे मिळत नाही, पण आता स्वादाटमध्ये त्यांनी चालू केलं आहे। मी ते टेस्ट करून बघितलेलं आहे आणि खरंच तो चांगला आहे। तुम्ही पण टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा प्रकार कसा असतो। तुमका आवडटलो असे म्हाका दिसता। आणि आम्ही आता हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला घरपोच सुद्धा डिलिव्हर करत असतो, त्यामुळे आम्हाला नक्की संपर्क करा। माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहेच, तरी सुद्धा परत एकदा नोट करा, 9892051263 स्वादाट। आलं टाकू पहिलं, मिरची पावडर, मिरची पावडर काश्मीरी रंगाचा। आल्याचा स्वाद सगळ्यांच्या पोळ्यांना लागला पाहिजे, म्हणजे त्याची चव चांगली आहे। हे पोहे आपले रेडी झालेले आहे, तेव्हा नक्की तुम्ही ऑर्डर करून ऑनलाईन मागवू शकता आणि त्याची टेस्ट बघू शकता। अंजली मॅडम थँक्यू। आज तुम्ही आमच्या किचनमध्ये आलात आणि आपल्या ग्राहकांना तिक्षे पोहे मला पण बरं वाटलं की लोकांना सांगायला की तिक्षे पोहे हा प्रकार काय असतो तो। थँक्यू।